हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे वालाच्या सुक्या भाजीची रेसिपी। एकदम सोपी रेसिपी आहे, त्यामुळे रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। इथे मी हे पाव किलो वाल घेतलेले आहे। तर वालाला चांगलं मोड सुद्धा आलेला आहे। याला स्वच्छ धुवून घेतले आणि पाण्यामध्ये ठेवून घेतलेले आहे। तर हे विकतचे सुद्धा मार्केटमध्ये मिळून जातात। त्याचबरोबर आपण घरात सुद्धा कडधान्यांपासून याला तयार करू शकतो। आता मी भाजीसाठी सुरुवात करते। तर टोपामध्ये इथे मी 2 चमचे तेल तापत ठेवले। तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा टाकून त्याची फोडणी देऊन घेतली। त्याचबरोबर पाव चमचा हिंग टाकून घेतलं आणि हिंगाची सुद्धा फोडणी ह्याला देऊन घेतलेली आहे। अर्धा मिनिटभर चांगलं हे जिरा आणि हिंगाची फोडणी परतली की आता ह्याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला। कांदा इथे मी मोठ्या आकाराचा घेतला होता। त्याचबरोबर 5 ते 6 इथे कढीपत्त्याचे पानं सुद्धा टाकून घेतलेले आहे। आता कांदा ब्राऊन होईपर्यंत चांगला परतवून घेतला तेलामध्ये। तर कांदा लवकर परतावा त्यासाठी आधीच चवीनुसार मीठ टाकून घेतले। मिठाचा अंदाज कळत नसेल तर लास्टला मीठ वापरले तरीही चालेल। आता मी इथे एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि 1 हिरव्या मिरचीचं बारीक भरड तयार करून घेतली आणि ती पेस्ट मी इथे ह्या कांद्यामध्ये टाकून घेतली आणि व्यवस्थितपणे कांद्यामध्ये ही पेस्ट जी आहे ती चांगली फ्राय करून घेतली। 1 मिनिटभर याला मी मीडियम फ्लेमवरती असेच फ्राय करून घेतले। कांदा अद्रकचा कच्चेपणा गेला की आता याच्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकून घेतली। 1 चमचा भरून इथे मी काश्मीरी तिखा लाल मसाला टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 1 छोटा चमचा इथे घाटी मसाल्याचा वापर केलेला आहे। तर तुम्हाला आता इथे मसाले तुमच्या चवीनुसार वापरायचे आहेत। सर्व मसाले इथे तेलामध्ये कांद्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आणि 1 मिनिटभर ह्यांना चांगलं फ्राय करून घेतलं। फ्लेम इथे स्लो ठेवली होती। आता मी मसाले चांगले परतले की याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला। टोमॅटो व्यवस्थित एकदा मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतला। त्यानंतर टोपावरती झाकण ठेवले, गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि अर्धा मिनिटाला असेच ठेवले। अर्धा मिनिटानंतर मी टोपावरचे झाकण काढले आणि एकदा व्यवस्थितपणे काविल त्याच्यावरती फिरवून घेतला। तर टोमॅटो हे लगेच मग मॅशी होऊन जातात, म्हणजे लवकर गळतात आणि आपली जी कुकिंग प्रोसेस आहे ती थोडी फास्ट होते। गॅसची फ्लेम स्लो केली आणि जे वाल होते ते ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत फोडणीमध्ये आणि व्यवस्थितपणे आता या मसाल्यामध्ये या वालला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे। जर का तुम्हाला थोडं रसवाली भाजी बनवायची असेल तर ह्याच्यामध्ये पाणी टाकून तुम्ही त्याला रसचा आकार देऊ शकता। अदरवाईज मी सुकी भाजी बनवते आहे, त्यामुळे मी काय केलं तर टोपावरती झाकण ठेवलं आणि या झाकणावरती मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे अर्धा ग्लास पाणी चांगलं गरम झालं ना की ते मी या टोपामध्ये टाकून घेतलं, म्हणजे या भाजीमध्ये इथे टाकून घेतलेलं आहे। तर ही भाजी पूर्ण शिजवण्यासाठी मी एवढाच पाण्याचा वापर केला होता। अर्धा ग्लास पाणी म्हणजे माझा जो ग्लास होता तो खूप छोटा होता, म्हणजे तुम्ही 1 कप पाणी म्हणू शकता, तेवढंच पाणी मी ते वापरलेलं होतं। तर ही भाजी ऑलरेडी 5 मिनिटं आधी शिजली गेली होती। पुन्हा मी टोपावरती झाकण ठेवले आणि 7 ते 8 मिनिटं भाजी अजून स्लो फ्लेमवरती शिजवून घेतली। 7 ते 8 मिनिटानंतर एकदा मी ही भाजी अशीच परतवून घेतली आणि त्यानंतर एकदा चेक करून बघितलं की ही भाजी शिजली आहे की अजून थोडं शिजायला लागेल। तर मी थोडंसं एक दाणा ह्याचा घेतला आणि एकदा त्याला मॅश करून बघितलं। जर तो व्यवस्थित मॅश झाला तर समजायचं की भाजी शिजलेली आहे। तर हा अजून थोडासा कडक होता, म्हणजे अजून 3 ते 4 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची होती। आता मी या 3 ते 4 मिनिटं शिजवून घेतले आणि ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली। व्यवस्थितपणे भाजीमध्ये या कोथिंबीरीला मिक्स करून घेतली आणि त्यानंतर गरमागरम भाजी इथे मी सर्व केलेली आहे। तर ही वालाची भाजी तुम्ही भाकरीसोबत सर्व करा किंवा चपातीसोबत सर्व करा, खाण्यासाठी उत्तम लागते आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे। टिफिनसाठी एकदम बेस्ट रेसिपी आहे। मला जर का माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।